कागल तालुक्यातील मेतके येथे 1932 पासून म्हणजे 94 वर्षापूर्वी जगद्गुरू बळवमा यांनी आपलं दैवत श्री हालसिद्धनाथ यांच्या नावानं सुरू केलेला भंडारा उत्सव अखंडपणे सुरू आहे। यावर्षी आज शुक्रवार तारीख 27 पासून मोठ्या भक्तिभावानं हा भंडारा सुरू होत आहे। आता हा भंडारा बळवमा भंडारा म्हणून ओळखला जातो। या उत्सवाची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती बळवमा ट्रस्टचे कार्याध्यक्ष बाबा पाटील कौलकर, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, बळीराम मगर, दयानंद पाटील, नारायण बुदले यांनी दिली आहे। अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा येथील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मेतके हे सद्गुरू बळवमा यांचं मूळ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। मामाने पहिला भंडारा केला तेव्हा आतासारखी संपर्क आणि प्रसार माध्यमं नव्हती, तरीही प्रचंड संख्येने लोक जमले होते। 40 गावांना स्वतः मामाने जाऊन भंडारा दिला होता। या भंडारावेळी 1935 मध्ये कौलव येथील मामांचे भक्तगण स्वर्गीय कृष्णराव पाटील कौलकर यांनी सोन्याच्या तारांच्या चांदण्या विणलेली त्यावेळची 5000 रुपये इतकी किमतीची कनाद मामांना भेट दिली होती। या कनादीच्या भव्य तंबूत अनेक वर्ष हा भंडारा ऊन वारा पावसात होत होता। सिद्धपुरुष मामांवर त्यांचे गुरु महाराज यांच्या असलेल्या कृपाशीर्वादानं हा उत्सव प्रतिवर्षी वाढतच गेला। भंडारा उत्सवाचं नियोजन सद्गुरू बळवमा चॅरिटेबल ट्रस्टने केले। त्यांना सर्व तरुण मंडळी, संस्था, ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांचं सहकार्य लाभलंय। उत्सवांतर्गत आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता भाकणूक सांगणारे भगवान डोणे महाराज वाघापूरकर व मिरज, टाकळी, बेडग आदी 25 गावांचे वालंगचं आगमन, 7 वाजता भव्य छबिना मिरवणूक, धनगरी ढोल, वादन, हेडा नृत्य व वालंग, तर पहाटे 4 वाजता भाकणूक, शनिवारी दिनांक 28 रोजी सकाळी ज्ञानेश्वर पारायण सांगता, 9 वाजता काल्याचं कीर्तन, 10 वाजता महाप्रसाद व सायंकाळी 5:30 वाजता दिंडी असे भरगच्च कार्यक्रम आहेत। याचबरोबर यावर्षी प्रथमच मूळ क्षेत्र मेटके येथील भंडारा महोत्सवात माऊली अश्वरिंगण सोहळ्याचं आयोजन केलं आहे। यासाठी 194 वर्षाची वारीच्या सोहळ्याची समृद्ध परंपरा असलेले उर्जितसिंह शितोळे सरकार यांचं अश्व येणार आहेत। आज शुक्रवारी 27 रोजी सकाळी 10 वाजता हा रिंगण सोहळा गावच्या आग्नेय दिशेला होणार आहे। यासाठी ट्रस्टनं मोठी तयारी केली आहे। टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी 9 वाजता बळवमा मंदिरापासून अश्वाची शोभायात्रा रिंगण स्थळाकडे मार्गस्थ होणार आहे। या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन चॅरिटेबल ट्रस्टनं केलं आहे। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।